नमस्कार मित्रांनो, आता येणाऱ्या 16 तारखेला जंगी मैदान पुसेगाव भरणार आहे मित्रांनो. तरी सर्वत्र चर्चा चालू आहे आपल्या बाकेडांचा पायरा नक्की कोण. तोच पायरा मित्रांनो मी आज तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पायरा मित्रांनो खूप अगोदरच झाला होता आपल्या बाकेडांचा चिकू शेठसोबत. पण मित्रांनो आज सगळीकडे तुम्ही सोशल मीडियावरती 2-3 दिवस झालं बघतच असाल की मित्रांनो आपला चिकू शेठ आजारी पडलेला आहे आणि 2-3 दिवस झालं चाललेलंच पळणार का नाही. तर मित्रांनो काल शिरवळला त्याला दवाखान्यामध्ये दाखल केला होता. तेव्हा आपल्याला सर्वांना समजलं आहे की आपल्या चिकू शेठला मित्रांनो निमोनिया झाला आहे. हो मित्रांनो, त्यामुळं आपला बकासूरचा चिकूचा पायरा होता तो मित्रांनो अचानकपणे कॅन्सल झाला. मित्रांनो ही जोडी जर पळली असती तर मित्रांनो खरंच जोडीला स्पीड लागलं असतं. कारण का मित्रांनो याच्या अगोदर ही जोडी 8 वेळा पळलेला आहे, 9 वेळा पळलेला आहे आणि 1 वेळा फक्त पराजित झाले आहे मित्रांनो. नाहीतर 8 वेळा अपराजित अशी जोडी राहिलेली आहे मित्रांनो. त्यामुळे जेव्हा आपल्या बाक्याचा जेव्हा बॅड पेच चाललेला असतो आपल्या बाक्याचा मित्रांनो, तेव्हा चिक्यानं त्याला साथ देऊन नेहमीच साथ दिली आहे मित्रांनो. त्यामुळं आता आपल्याला चिक्या पळताना मित्रांनो दिसणार नाही आणि आता आपल्या सर्वांकडून चिक्याला लवकर बरा हो हीच प्रार्थना मित्रांनो. तर आता आपल्या सर्वांना प्रश्न पडतो की आता आपल्या बकासूर देवासोबत कोण पळणार. तर मित्रांनो हेच मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. 2 टॉपचे पैरे समोर आले आहेत आणि सूत्रांच्या माहितीनुसार समजलेले आहेत मित्रांनो की मित्रांनो 50-50% मध्ये मित्रांनो तुम्हाला डिवाइड सांगतो. हे 2 नंदी पळण्याची खूप दाट शक्यता आहे मित्रांनो. कारण का मागच्या मुलाखतींमध्ये उर्मिलाताईंनी पण सांगितलेलं आहे की ही जोडी आपल्याला पळताना दिसणार आहे. हो मित्रांनो, आपल्याला 50% कंदूरचा राजा सौ उर्मिलाताई माणिकराव गायकवाड यांचा चालू सीझनचा बादशाह म्हणून आता ओळखी असा कंदूरचा राजा. हो मित्रांनो, आपल्याला कंदूरचा राजा हा पळताना दिसेलच अशी 50% शक्यता आहे. आणि दुसरा नंदी मित्रांनो आहे तो आहे दुसरा नंदी आहे मित्रांनो लखन. हो मित्रांनो, मागच आपल्याला फॉर्च्युनरच्या मैदानामध्ये त्याच्या मालकाने आपल्या मुलाखतीमध्ये सांगितलेलं होतं. त्यांना प्रश्न विचारलेला होता पुसेगावचं यंदा नियोजन काय आहे. तेव्हा सांगितलेलं मित्रांनो त्यांनी की नियोजन खूप मोठं झालेलं आहे आणि त्या जोडीने याच्या अगोदरसुद्धा पेडगाव मैदानामध्ये 1 नंबर केलेला आहे. हो मित्रांनो, असं त्यांनी सांगितलं होतं. याच्यावरून आपल्याला अंदाज आला आहे की त्याच्यासोबत आपल्याला बकुडॉन दिसू शकतो. हो मित्रांनो, ही आत्तापर्यंतची लेटेस्ट खबर आहे. याच्या पुढे पण काही बदल झाले तर मित्रांनो आपण नक्कीच आपल्या चॅनलवरती दाखवेल आणि व्हिडिओ बनवेल. मित्रांनो ही आत्ताची लेटेस्ट खबर आहे. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद मित्रांनो.